हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. ॲडव्हान्स MPSCमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण गेल्या काही व्हिडिओजमध्ये जे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची परीक्षा असेल तर यासाठी वेगवेगळ्या लॉजिक्स असतील किंवा सोर्सेस असतील, कशाप्रकारे प्रश्न कुठून येतात किंवा काय सोर्सेसला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे हे पाहिलं. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2019ची जी कंबाईनची पूर्वपरीक्षा झाली होती त्यामध्ये जे रिझनिंग आणि मॅथ्सचे एक्झाम्पल्स आले होते तर ते तुलनेने बघितले तर थोडे लेंदी होते किंवा अवघड वाटत होते. पण ते जरी लेंदी असले तरी एक त्याचा पॅटर्न आहे, एक त्याचं सोडवण्याची पद्धती आहे आणि ती जर आपल्याला समजली तर आपण ते व्यवस्थित सोडवले तर आपल्याला तिथं पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. जसं की GSमध्ये आपल्याला शुअर नसतं की मार्क्स येतील की नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली 2019च्या एक्झाममध्ये आलेले एक्झाम्पल्स आहेत त्याचं डायरेक्ट सोल्युशन पाहणार आहोत. तर एक आपण एक्झाम्पल घेऊया. बघा, सेट एमधलं 86 नंबरचा हा प्रश्न आहे. तर बघा, राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालत जातात. तर ए बिंदूपासून राम 3 मीटर जातो. आता ए बिंदूपासून राम 3 मीटर गेला इथे आणि श्याम ए बिंदूपासून 4 मीटर गेला, कारण एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालत जातं असं म्हटलं. आता बघा, हे 3 मीटर आणि 4 मीटर चालत गेले तर त्यानंतर काय होतं की राम डावीकडे वळून 4 मीटर चालतो. म्हणजे राम सुरुवातीला 3 मीटर चालला आहे, आता त्याच्या डावीकडे म्हणजे कुठे, इथे बघा, इथे तो हे 4 मीटर चालला. त्यानंतर श्यामसुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चालला. आता श्यामची डिरेक्शन ही होती तर तो त्याच्या डावीकडे म्हणजे कुठे, इकडे वळेल आणि तो पण किती चालला, 5 मीटर चालला. आता प्रश्न काय विचारला की आता त्यांच्यामधील अंतर किती. आपल्याला त्यांच्यामधील अंतर विचारले आहे. तर अंतर काढण्यासाठी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला माहिती की दोन्हींचं जिथं दोन्ही बिंदूंमधून कर्ण जातो ना तर ते अंतर काढायचं असतं आपल्याला जनरली. तर बघा, इथं आता आपण काटकोन त्रिकोण करूया. काटकोन जर केला, डायग्रॅम थोडीशी वेडीवाकडी येईल पण कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. तर बघा, आता ह्या कर्णाचं आपल्याला डिस्टन्स म्हणजे किती अंतर ते काढायचं आहे. तर पहिल्यांदा मग आपण बघूया, हे 5 मीटर आहे इथे आणि हे जे अंतर आहे 4, 5 आणि 4 हे 4 झालं म्हणजे हे टोटल 9 मीटर. आणि इथे बघा, आता इथे बघा, हे 3 आणि हे 4 म्हणजे ह्या टोटल ह्या लाईनचं अंतर किती आहे, 7. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, 9चा वर्ग अधिक 7चा वर्ग इज इक्वल टू जे अंतर असेल हे त्यांचा वर्ग असेल. तर मग 9चा वर्ग किती आहे, 81 प्लस 49 इज इक्वल टू किती येतील, 130. मग 130चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. म्हणजे इथं जी व्हॅल्यू असणार आहे त्याचा वर्ग 130 आहे, त्याचा वर्ग 130 आहे. तर डायरेक्ट ऑप्शन आपण इलिमिनेशनने जाऊया. इलिमिनेशनची मेथड खूप इझी असते. बघा, तुम्हाला 10चा वर्ग माहिती किती आहे, 100 आहे. मग 130 उत्तर येईल का, नाही, हा ऑप्शन गेला. तुम्हाला 16चा वर्ग माहिती का, 16चा वर्ग 256 आहे. म्हणजे 10चा 100 आहे तर 16चा 130 असणारच नाही, तेव्हा 16 गेला. आणि 19 म्हटलं तर 20चा आपल्याला जनरली माहिती आहे 400 वर्ग आहे. तर 19.5चा तो 400चा थोडा कमी येईल, तर त्यामुळे 130 पण हे असणार नाही. म्हणजे उत्तर राहिलाच काय, ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 4 जो आहे तो 11.4 हे 130चं वर्गमूळ आहे. आणि तुम्ही कॅल्क्युलेशन जरी गेलं तर तुम्हाला ते उत्तर निघेल, पण इलिमिनेशनने गेलं तर हे 3 ऑप्शन तुमचे कट होतात डायरेक्टली. चला आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल थोडंसं क्रिटिकल पण आहे, पण मी एक लॉजिक सांगणार आहे तुम्हाला, म्हणजे कॅल्क्युलेशन सांगत बसणार नाही आहे की असं करा तसं. तर पहिल्यांदा प्रश्न समजून घेऊ की वरील आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन, म्हणजे हा कोपऱ्यात जो आयत दिला आहे त्याचं मापन दिले 4 सेमी बाय 8 सेमी. म्हणजे हा जर आयत असेल तर 4 सेमी बाय 8 सेमी असं दिलं आहे एक रो. तर वर्तुळाची सेमीमध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा असं विचारलं आहे. तर बघा, आता ह्या छोट्या आयताचं आपल्याला माप दिले. छोटा आयत हा जो कोपऱ्यात काढला आहे याचं माप दिलं आहे आपल्याला आणि त्याची रुंदी किती दिली, 4 सेमी आणि लांबी किती दिली आहे, 8 सेमी. ठीक आहे. आणि वर्तुळाचं आपल्याला त्रिज्या विचारले. त्रिज्या जर वर्तुळाचं हे बघितलं तर म्हणजे मध्यबिंदू आणि त्रिज्या म्हणजेच काय, ही त्रिज्या येईल वर्तुळाची किंवा ही पण त्रिज्या येईल वर्तुळाची. थोडक्यात काय की एवढ्या बाजूचं आपल्याला अंतर काढायचं आहे. आलं लक्षात तुमच्या
की म्हणजे ही जी चौरसाची बाजू आहे, चौरसामध्ये वर्तुळ आहे ना, तर चौरसाची जी बाजू आहे त्याच्या 50%चं अंतर आपल्याला काढायचं आहे, ती म्हणजे आपली त्रिज्या झाली. तर याचं मित्रांनो वेगवेगळे कॅल्क्युलेशन आहेच, पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगत बसणार नाही. कारण कसं कॅल्क्युलेशन जर काढलं तर म्हणजे की आर आहे, आरचा वर्ग, मग वजा वगैरे. तर मी तुम्हाला जनरल लॉजिक सांगेल, पटलं तर बघा. हे माझं मत आहे, म्हणजे हेच वापरावं असं नाही, पण एक्झाममध्ये मी अशा प्रकारचं वापरत असतो आणि ते वर्क होतं. तर एक सोपी मेथड आहे बघा. हा आयत इथे एक दिला आहे, सेम इथे एक आयत येईल, सेम या कोपऱ्यात एक आयत येईल, हा सेम लांबी रुंदीचा, बरोबर आहे. आता बघा सेम तेवढ्याच लांबी रुंदीचा इथे एक आयत येईल आणि इथे एक आयत येईल, आणि मधलं जे अंतर बघतोय आपण तिथे परत पुन्हा एक आयत येईल सेम लांबी रुंदीचा. तर मग आपण जनरल एक म्हणजे बर्ड आय व्ह्यूने जरी बघितलं तरी ह्या कोपऱ्यात एक आयत आणि इथे एक बघितलं तर मध्ये 2 आयत नाही बसणार, तर 3 बसतात, म्हणजे अंतर एक अंदाजा घेऊन बघितलं. मग बघा एका आयताची लांबी किती दिली आहे, 8 सेंटीमीटर. मग या आयताची पण 8 सेंटीमीटर, याची पण 8 येईल, याचीही 8 येईल आणि याचीही 8 येईल. मग यांची बेरीज केली तर उत्तर किती येईल, 40. म्हणजे चौरसाच्या एका बाजूचं अंतर किती येईल, 40 सेंटीमीटर आलं. आणि आपल्याला वर्तुळाची त्रिज्या विचारली, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे त्याच्या हाफ, आणि 40च्या हाफ किती येईल, 20 सेंटीमीटर. तर उत्तर बघा, पर्यायात 20 आहे का, तर पर्यायामध्ये पर्याय नंबर 1 20 आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही अशी मेथड कशी सांगितली, दुसऱ्या ठिकाणी लागू होईल की नाही, पण मोस्ट ऑफ टाईम अशी मेथड लागू होते. त्याचे सूत्र आहे, पण सूत्र जर सांगितलं तर पूर्ण एक पान भरेल सूत्राने, आणि आपल्याकडे एक्झाममध्ये तेवढा वेळच नसतो सोडवण्यासाठी. तर असे काही लॉजिक्स असतात, किंवा तुम्ही ऑप्शनने पण जाऊ शकता. जसं की समजा आता इलिमिनेशन बघा, समजा 8 त्रिज्या आहे, 8 त्रिज्या जर असती, पण इथंच ह्या आयताची आपल्याला लांबी 8 दिली आहे, त्यामुळे त्रिज्या 8 येणारच नाही, 8पेक्षा जास्तच येईल, त्यामुळे हा ऑप्शन गेला. ठीक आहे, आता 16 समजा आपण म्हणू. 16 जर म्हटलं तर बघा 16 त्रिज्या येण्यासाठी काय लागेल, ही ऑलरेडी इथे बघा ऑलरेडी ही 8 सेंटीमीटर आहे, तर सेम एक आयत येईल. पण जर निम्म्यापर्यंत आयत काढलं तर पहिल्या आयतपेक्षा हे दुसरं आयत मोठं येते, त्यामुळे 8 अधिक 8 16 सेंटीमीटर येणं अवघड आहे. ठीक आहे, सेम 24च्या बाबतीत जर 24 आपण म्हटलं तर इथे किती येतील, मग आयत एक आयत अजून वाढेल, पण आयताची संख्या आपण जर ड्रॉ केलं इथं तर ते बसणार नाही तेवढं, त्यामुळे मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲन्सर आपलं एक येतं, म्हणजे 20 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या 20 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा थोडासा मोठा आहे, पण इथे फक्त आपल्याला मांडणी जमली की उत्तर निघलं. 88 नंबरचा प्रश्न बघा. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या असं म्हटलं आहे. तर आपण माहिती काळजीपूर्वक वाचूया. आणि मित्रांनो मी तुम्हाला आधी एक सांगेल, असे प्रश्न सोडवताना जनरली ना पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा, शेवटी जो काय दिला आहे तो. आणि प्रश्न बघा काय म्हटलं आहे की इथं टी हा कोणता विषय शिकवतो, असं डायरेक्ट प्रश्न विचारला आपल्याला. म्हणजे आपले स्टेटमेंट बघा पहिले आधी, की स्टेटमेंट्समध्ये PQR STUV हे 7 प्राध्यापक आहेत आणि प्रत्येकजण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल म्हणजे इत्यादी वेगवेगळे विषय शिकवतात, पण क्रमानेच असतील असं नाही, म्हणजे Pला भौतिकशास्त्रच असेल असं नाही. ठीक आहे, आणि तसेच प्रत्येकजण सोमवार ते रविवारपर्यंत एका दिवशी शिकवतो, म्हणजे क्रमाने नाही, पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या वारी शिकवतोय असं आपल्याला म्हटले. तर मांडणी दिली आहे, आपल्याला प्रश्न विचारला डायरेक्ट टी कोणता विषय शिकवतो, त्यामुळे आपण विषयाची मांडणी पहिल्यांदा फास्टमध्ये करू, कारण उत्तर आपलं तसं निघू शकतं स्पीडी. तर बघा मी मांडणी करतो. पहिलं आपण हे मांडून घेऊ की कोण कोण लोक आहेत. P आहे, Q R S T U आणि V आहे. इथे थोडी अडचण आहे म्हणजे ड्रॉ करण्यासाठी, पण समजून घ्या तुम्ही, कन्सेप्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता R हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो, R जीवशास्त्र शिकवतो म्हणजे बायोलॉजी शिकवतो. ठीक आहे, नंतर काय, जो प्राध्यापक भौतिकशास्त्र शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी Q हा गणित शिकवतो. डायरेक्ट Q बघू आपण, Qला डायरेक्ट गणित म्हणू आपण. ठीक आहे, नंतर V हा रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र किंवा इंग्रजी शिकवत नाही. V हा केमिस्ट्री आणि इंग्लिश शिकवत नाही. आणि U हा ज्या दिवशी शिकवतो त्याच्या आदल्या दिवशी
यस हा अर्थशास्त्र शिकवतो. तर यस काय शिकवतो? इकॉनॉमिक्स. ठीक आहे. आणि पी मंगळवारी भूगोल शिकवतो. पी जिओग्राफी शिकवतो. आणि टी हा इंग्रजी शिकवत नाही. टी कुठे गेला? टी हा इंग्लिश शिकवत नाही. आता बघा, टी हा इंग्लिश शिकवत नाही. तर आपल्याला प्रश्न काय विचारला? टी कोणता विषय शिकवतो? आता बघा, ऑलरेडी पी कोणता विषय शिकवतो निघलं आहे आपल्याला. क्यू गणित शिकवतो निघलं आहे. आर बायो शिकवतो निघलं आहे. यस पण इकॉनॉमी शिकवतो समजले आपल्याला. आता राहतो प्रश्न आपला टी, यू आणि व्हीचा. ठीक आहे. आता बघा, व्हीला काय म्हटलं आहे? केमिस्ट्री शिकवत नाही आणि इंग्लिश पण शिकवत नाही. आणि सेम टीला पण काय म्हटलं की इंग्लिश शिकवत नाही. म्हणजे टी आणि व्ही जर इंग्लिश शिकवत नसतील तर उरला कोण? एकटा यू उरला ना. यू इंग्लिश शिकवेल, कारण ऑलरेडी हे लोक शिकवतात सब्जेक्ट त्यांचा. हे वरचे लोक सब्जेक्ट शिकवतात त्यांचा. मग यू इंग्लिश शिकवेल. आणि बघा दुसरा प्रश्न अजून, म्हणजे पुढचं स्टेटमेंट. आता व्ही हा केमिस्ट्री शिकवत नाही आणि आपल्याकडे एकच व्यक्ती उरला की ज्याच्याकडे सब्जेक्ट नाही, म्हणजे टी. मग टी काय शिकवेल? केमिस्ट्री शिकवेल ना. आणि उरला अजून एक विषय कोणता? भौतिकशास्त्र. कारण भौतिकशास्त्र यांच्यापैकी कोण शिकवत नाही. मग हा व्ही हा भौतिकशास्त्र शिकवतो. तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो? इलिमिनेशन म्हणजे ऑलरेडी ह्या लोकांचे सब्जेक्ट आपल्याला निघाले होते आणि इथं माहीत होते की टी इंग्लिश शिकवत नाही. इथे माहीत होते की व्ही केमिस्ट्री आणि इंग्लिश शिकवत नाही. म्हणजे हे दोघं इंग्लिश शिकवत नाही, टी आणि व्ही. तर याचा अर्थ इंग्लिश कोण शिकवेल? मग यू शिकवेल. आणि जर व्ही केमिस्ट्री शिकवत नाही तर केमिस्ट्री कोण शिकवेल? टी. मग आपलं उत्तर डायरेक्ट आपल्याला विचारलं काय प्रश्नामध्ये? टी कोणता विषय शिकवतो? टी हा रसायनशास्त्र शिकवतं. टी हा रसायनशास्त्र शिकवतं. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर येतं. एवढं सिंपल आहे. म्हणजे त्यांच्या वाराची जरी आपण मांडणी नाही केली तरी आपलं उत्तर निघतं. एवढं सिंपल आहे. जर वाराचं काही प्रश्नामध्ये दिलं असतं तर आपल्याला नक्की वाराची पण मांडणी करावी लागली असती. आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे आणि सोपा पण आहे. तुम्हाला लगेच कळेल त्याचा आन्सर काय येते ते. तर बघा, प्रश्न काय आहे की पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू मध्याकडे तोंड करून वर्तुळाकडे बसले. म्हणजे एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाच्या बाजूला हे लोक बसले. वर्तुळ बघा, आणि हे किती लोक आहेत? 8 लोक आहेत. म्हणजे 8 लोक आपण ड्रॉ करून घेऊ. बघा 8 लोक आहेत. आता डायरेक्ट आपण स्टेटमेंट जाऊ. पी हा टीच्या उजवीपासून दुसरा आहे. मग आपण जर पी म्हटलं, म्हणजे इथं जर समजा आपण टी म्हटलं तर टीच्या उजवीपासून दुसरा आहे. म्हणजे टीची उजवी बाजू, कारण वर्तुळाकडे तोंड करून बसलेत हे लोक. मग टीच्या उजवीकडे दुसरा म्हणजे इथं पी येईल. ठीक आहे. तसेच तो म्हणजे कोण? पी. पी हा आर आणि व्हीचा सलग शेजारी आहे. म्हणजे पी हा आर आणि व्हीचा शेजारी. पण आपल्याला माहीत नाही ना की पीच्या इकडे आर आहे का इकडे व्ही आहे. तर आपण एक थोडक्यात थोडीशी मांडणी करू तात्पुरती. समजा इथं आर पण असू शकतो किंवा व्ही पण असू शकतो. सेम इथं आर पण असू शकतो किंवा व्ही असू शकतो. पण ह्या दोन्हीपैकीच असेल इथं पीच्या शेजारी. ठीक आहे. आता जर आपण प्रश्न वाचला डायरेक्टली खालीलपैकी कोणते 2 शेजारी नाहीत, तर क्लिअरली लगेच उत्तर निघेल 4. आर व व्ही शेजारी. कारण आर एकतर आर किंवा व्ही इथे येईल किंवा इथं आर किंवा व्ही येईल. जर इथं समजा आर आला तर इथं व्ही येईल. म्हणजे बघा, जर इथं आर आला तर इथं व्ही येईल किंवा इथे आर आला तर इथे व्ही येईल. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटवरून आणि प्रश्न वाचला तरी तुमचं उत्तर निघतं. तरी पण आपण पूर्ण सोडवूया. पूर्ण सोडवलं ना तर तुमच्या पूर्ण लक्षात येईल. तर आपण पूर्ण मांडणी करू. तर तुम्हाला इथपर्यंत समजलं की आर आणि व्ही इथं असतील. तर आपण पुढे वाचूया. यस हा पीचा शेजारी नाही. म्हणजे हा पी आहे. ऑब्विसली इथं यस आणि इथं यस येणारच नाही. व्ही हा यूचा शेजारी आहे. तर व्ही बघा इकडे कुठेतरी असेल, यूचा शेजारी असेल. ठीक आहे. आता क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. तर आपण जनरली समजा बघितलं, मांडणी केली तर क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. मग आपण क्यू ड्रॉ करू इथं आणि एस डब्ल्यू असं ड्रॉ केलं. तर पुढचं स्टेटमेंट वाचूया की डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही. डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही. तर मग ही मांडणी आपली चुकेल. त्यामुळे आपण पुढची मांडणी करूया. जसं की क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही. क्यू एस आणि डब्ल्यू. पुढचं काय? डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये नाही.
मग इथे यू येईल. ठीक आहे, कारण आपल्याला इथे काय म्हटलं आहे, डब्ल्यू हा यू आणि एसच्या मध्ये येतो आहे का? नाही, एस आणि टीच्या मध्ये येईल. आणि क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही, क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या मध्ये नाही आहे. मग ठीक आहे, आता प्रश्नांमध्ये बघा, खालीपैकी कोणते दोन शेजारी नाहीत? यू आणि व्ही बघितलं, यू आणि व्ही पाहिलं तर हे शेजारी येऊ शकतात. ठीक आहे, आर आणि पी, आर आणि पी हे येऊ शकतं, म्हणजे आर इथं आलं ते इथे येईल. ठीक आहे, आता बघा पुढचं, एस डब्ल्यू बघा, एस डब्ल्यू शेजारी आहेत. राहतो प्रश्न कोण? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पहिला स्टेटमेंट जरी वाचलं तरी आर आणि व्ही हे शेजारी येत नाही. एवढं सिंपल आहे. बघा आता हा पुढचा प्रश्न 90 नंबरचा. प्रश्नामध्ये काय म्हटले की बाबू ही व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती PQRST ही 5 पिके घेते. तर इथं महत्त्वाच्या 3 कंडिशन आहेत की एकतर वेगाने वाढणारी पिके, जास्त पाणी मागणी करणारी पिके आणि जास्त पैदास करणारी पिके. तर यांची मी पहिल्यांदा मांडणी करतो. एक म्हणजे पहिलं की वेगाने वाढणारे, म्हणजे ते मी वाढ, सुरुवातीला इथे एक वाढ ही कंडिशन घेतो मी. नंतर दुसरी कंडिशन काय घेतो की जास्त पाण्याची मागणी. आणि तिसरी कंडिशन आहे पैदास. ठीक आहे, आता बघा आपण डायरेक्ट याची मांडणी करूया. तर पहिली बघा कंडिशन काय की टी हे आरपेक्षा वेगाने वाढणारे आहे. टी हे आरपेक्षा वेगाने वाढणारे, टी हे आरपेक्षा वेगाने वाढणारे पीक आहे. आणि ते पीक टीपेक्षा जास्त पैदास करते. ते पीक म्हणजे कोण? टी, सॉरी आर. आर हे काय करतं? आर हे टीपेक्षा जास्त पैदास करतं. आता पुढची कंडिशन, पी हे आरपेक्षा जास्त पैदास करते. पी हे आरपेक्षा जास्त पैदास करते आणि क्यूपेक्षा वेगाने वाढते. आता क्यूपेक्षा वेगाने वाढते, तर आपण इथं थोडी साईडला मांडणी करू. माहीत नाही आता पी नक्की कुठे येईल इथं वाढीमध्ये, पण पी हे क्यूपेक्षा वेगाने वाढते हे तर माहिती, म्हणून थोडंसं साईडला लिहू. एक साईडला इथे लिहिलं तरी चालेल. पी हे क्यूपेक्षा वेगाने वाढते म्हणजे लक्षात राहील. आता पुढे बघा, क्यू हे टीपेक्षा अधिक पाणी मागणी करते. क्यू हे टीपेक्षा अधिक, म्हणजे क्यू टीपेक्षा अधिक मागणी करते, पण जे सर्वात कमी पैदास करण्यात दुसरे आहे. कोण? क्यू. क्यू काय करते की सर्वात कमी पैदास करण्यात दुसरे आहे. तर सर्वात कमी पैदास करण्यात दुसरे आहे म्हणजेच क्यू इथे येईल. बघा, यस सर्वात मंद गतीने वाढणारे आहे, वाढ म्हणजे यस इथे शेवटी येईल. ठीक आहे, आणि सर्व पिकात कमी पाणी लागणारे आहे. कोण? यस. अगेन म्हणजे आता यस कुठे येईल? यस इथे पण शेवटी येईल पाण्यामध्ये. सर्व पिकात कमी पाणी पण सर्वात जास्त पैदास करते. कोण? म्हणजे यस इथं टॉपला असेल. ठीक आहे, आता बघा, आर हे पीपेक्षा अधिक पाणी मागणारे आहे आणि वेगाने वाढणारे पण आहे. आता बघा, आर इथे आहे, पीपेक्षा वेगाने वाढणारे म्हणजे पी इथे येईल आणि ऑलरेडी हा पी क्यूच्या म्हणजे जास्त आहे म्हणजे इथं क्यू येईल. ठीक आहे, आणि इथे काय म्हटलं की आर हे पीपेक्षा अधिक पाणी मागणी करते. बघा आता आर हे पीपेक्षा जास्त मागणी करत आहे, तर आपण बघूया. एक राहिले की इथे आपलं हे बघा, टी हे आरपेक्षा वेगाने वाढणारे आणि पाण्याची मागणी करणारे जास्त होते, म्हणजे इथे आर आहे. आणि शेवटची कंडिशन काय की आर हे पीपेक्षा अधिक पाणी मागणी करणारे म्हणजे इथे पी येईल. तर प्रश्न महत्त्वाचा इथे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की ज्याच्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी करणारी जितकी पिके आहेत तितकीच त्याच्यापेक्षा कमी पैदास देणारी पिके आहेत असे पिके निवडा. म्हणजे
एखादं XYZ पीक आहे समजा हे, तर त्याच्यापेक्षा जेवढी पिके जास्त मागणी करणारी असतील तेवढीच पिके कमी पैदास करणारी असतील या पिकापेक्षा. तर अशी किती म्हणजे कोणती पिके ती निवडायची आपल्याला. तर आपण चला क्रॉस चेक करूया नक्की कोणती पिके असतील ती. तर बघा आता इथे यसचं उदाहरण घ्या. यसपेक्षा जास्त किती पिके ज्यांना जास्त पाणी लागतं, अधिक पाण्याची मागणी. इथं प्रश्न व्यवस्थित आपण बघून घेऊ. आता बघा यस आपण निवडलं तर एसपेक्षा हे 4 पिकं जास्त आहेत. एसपेक्षा ही 4 पिकं जास्त आहेत की ज्यांना जास्त पाणी लागते. आणि इथे यस जर बघितलं तर एसपेक्षा अगेन 4 पिकं कमी आहेत ज्यांची पैदास कमी आहे. म्हणजे यस तर आलं तर बघा मग इथंच इलिमिनेशन आपलं उत्तर निघतं. यस इथे नाही आहे, यस इथे नाही आहे आणि यस इथे पण नाही आणि यस इथे आहे. तर आता पी बाबत बघूया आपण काय आहे. तर पी बघा इथे पीपेक्षा 3 पिकांना जास्त पाणी लागते. सेम इथं बघा पीपेक्षा अगेन 3 पिकांना कमी पैदास आहे म्हणजे पी पण आलं आपलं. आता आर बघा आरपेक्षा इथे आरपेक्षा 2 पिकांना जास्त पाणी लागते. सेम इथे आरपेक्षा Q180 ह्या 2 पिकांना कमी पैदास आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येतं. मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नाची मांडणी जमली ना आणि प्रश्न काय हे विचारलं ना तुम्हाला उत्तर खूप कमी वेळात निघेल. त्यामुळे असे प्रश्न शक्यतो स्किप करू नका. चला आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे एका तळ्यात एक स्तंभ आहे म्हणजे एक पोल आहे समजा आणि तो पोल निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतला आहे. आता समजा तळे आणि तळ्यात खूप सारा चिखल आहे तर निम्मा हा चिखल आहे. तर आपण समजा चिखल काढूया. हा चिखल आहे आणि याच्या खाली हा 50% रुतला आहे. ठीक आहे. त्याच्यावर 1/4 भाग पाण्यात बुडालेला आहे. म्हणजे असं समजलं की हे पाणी आहे डॉटने आणि हा जो भाग आहे हा 1/3 आहे. 1/3 म्हणजे काय 33% आपण म्हणू शकतो. 33.33% टोटलच्या तेवढा तो पाण्यात बुडालेला आहे. आणि 7 एकक लांबी 7 एकक आपण इथं उदाहरणार्थ असं पकडू की 7 मीटर समजा. तर 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. म्हणजे इथे वर समजा हा भाग आहे याचा स्तंभाचा हा. तर हा टोटल 7 एकक असेल. म्हणजे हा टोटल किती असेल 1 मिनटं. जर आपण हा वरचा भाग काढला तर हा 7 एकक असला. आपण उदाहरणार्थ 7 मीटर म्हणू त्याला. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला की एकूण स्तंभाची उंची दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे चिखलात रुतलेला आणि पाण्यातला स्तंभाची आपल्याला उंची काढायची आहे टोटल. तर बघा सोपं आहे. जर एखाद्या म्हणजे स्तंभ आहे आणि त्याची 100% लांबी आहे म्हणजेच लांबी उंची जे असेल ते तर 100% आहे. आता मी एक वेगळी मेथड सांगतो तुम्हाला तर लक्षात घ्या. 100% आहे तर त्यातली ऑलरेडी 50% आणि 33% गेली. म्हणजे 50 अधिक 33.33 म्हणजे 83.33% लांबी आपल्याला माहिती नाही आहे. पण आपल्याला किती माहिती आहे 100%तली जर 83.33 गेले तर उरले किती 16.66 उरले ना. 16.66% इज इक्वल टू 7 मीटर म्हणजे 7 युनिट एकक. तर तुम्हाला 16.66 माहिती आहे आणि ती आहे 7 तर तुम्हाला 100% काढता येईल. म्हणजे साधी मेथड आहे की 100ला 16.66ने भागा म्हणजे तुमचं उत्तर येईल. आणि ते जे उत्तर येईल त्याला 7ने गुणा. मग सिम्पल आहे. 16/85 16×96 आणि वरचे 66. तर वरचे 66 म्हटलं की आपल्याला डायरेक्टली राऊंड फिगर म्हणजे 16×96 म्हणजे 7 गुणिले जर 6 केलं 7 गुणिले जर 6 केलं इज इक्वल टू 42. आणि 42 ऑप्शनमध्ये बघा 42 ऑप्शनमध्ये कुठे आहे हेच उत्तर तुमचं येईल. ही एक वेगळी मेथड आहे पण पर्सेंटेजच्या तुलनेने जर तुम्ही मेथड काढली म्हणजे पर्सेंटेजच्या प्रमाणात तर तुमचं उत्तर इझिली निघू शकतं. पुढचा बघा खरे खोट्याच्या संबंधित आहे आणि खरे खोटं राज्यसेवा परीक्षेला पण येतं. बऱ्याच वेळा म्हणजे आपलं चुकण्याची शक्यता असते. पण इथे अगेन आपण इलिमिनेशन मेथडने जाणार आहोत. तर पहिल्यांदा स्टेटमेंट्स वाचू आपण काय. दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले 3 हेर. दुहेरी मध्यस्थी म्हणजे काय
की एक देश आहे हा आणि एक देश आहे दुसरा. तर याच्यामध्ये हेरगिरी म्हणजे या देशाचे हेर या देशात असतात आणि या देशाचे हेर या देशात असतात. पण काही हेर काय करतात की दोन्ही देशांची माहिती एकमेकांना म्हणजे एकमेक देशांना देतात, म्हणजे आपल्या स्वतःच्या देशाच्या विरुद्ध पण माहिती ते देतात. तर असा संशय आहे त्या 3 हेरांवर. आणि त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलत आहे. म्हणजे जी व्यक्ती ॲक्च्युली फितूर झाली जी की दोन्हीकडे पण माहिती देते ती खोटे बोलते आणि इतर जे मध्यस्थ आहेत ते दोघे खरे बोलतात. तर तिघात फक्त एक फितूर आहे असं म्हटलं आहे. तिघात फक्त एकच व्यक्ती फितूर आहे, म्हणजे एकच व्यक्ती खोटं बोलणारी आहे असं सांगितलं आहे. कारण फितूर व्यक्ती खोटे बोलते असं म्हटलं आहे आणि तिघात फक्त एकच फितूर आहे. जर चौकशीला त्यांना पुढे आणलं आणि त्यांनी प्रतिसाद दिला तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. म्हणजे फितूर कोण बोलते हे विचारलं आहे किंवा खोटं कोण बोलते हे विचारलं आहे. ठीक आहे. तुम्हाला मी इलिमिनेशन मेथडने सांगतो. तर बघा आता इथे ह्या 3 व्यक्ती दिल्यात. म्हणजे 3 व्यक्ती कोण येतात? अली, बेला आणि सारा. ठीक आहे. तर म्हणजे कुठूनही तुम्ही रॅन्डम सुरू करू शकता. समजा आता मी सारापासून सुरू केलं. सारा काय म्हणते की बेला खोटे बोलते. म्हणजे याचा अर्थ काय? सारा खरं बोलते की बेला खोटे बोलते. म्हणजे बेलाने जे काय बोललेलं असेल ते खोटं असणार आहे. म्हणजे मग बेलाचं वाक्य वाचा, सारा फितूर आहे. याचा अर्थ सारा काय? सारा फितूर नाही आहे. तर सारा कोण आहे? हेर आहे, म्हणजे खरं बोलणारी व्यक्ती आहे. तर मग हे खरं झालं. म्हणजे सारा फितूर आहे, ही जे बेला बोलते ते खोटं ठरतंय. मग आपण क्रॉस चेक करूया परत. तर अली काय म्हणते की बेला फितूर आहे. तर या आपण जे सारावरून काढलं होतं की बेला फितूर आहे, तर अगेन अली पण काय सांगते? बेला फितूर आहे. म्हणजे आपण हे जे वर 3 स्टेटमेंट असले ना, फितूर व्यक्ती खोटे बोलते आणि इतर लोक खरे बोलतात. आणि इथे काय म्हटलं की फक्त एकच व्यक्ती फितूर आहे. मग एक व्यक्ती फितूर आहे याचा अर्थ एकच व्यक्ती खोटे. मग इथे काय? ही अली पण खरं बोलते आणि सारा पण खरं बोलते. तर बेला खोटं बोलते हे खरं ठरलं की खोटं बोलणारी व्यक्ती आपल्याला निवडायची आणि हीच व्यक्ती फितूर आहे. मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने अजून सांगेल. क्रॉस चेक. अगेन क्रॉस चेक मेथड आपण जाऊया. इलिमिनेशन मेथड. अली आहे, बेला आहे आणि सारा आहे. ठीक आहे. आता बघा अली काय म्हणते की बेला फितूर आहे. मग आपण अलीचं पकडलं की अलीचं वाक्य हे खरं आहे आणि बेला फितूर आहे. बेला फितूर आहे म्हणजे काय? की बेला खोटं बोलते, कारण फितूर व्यक्ती इथं खोटं बोलणारी म्हटली. म्हणजे बेला काय जे बोलत असेल, समजा अलीचं वाक्य आपण खरं मानलं, हे खरं मानलं, तर बेला जे बोलेल ते खोटं असणार आहे. तर मग बघा बेला चेक करू आपण. मग बेला काय म्हणते? सारा फितूर आहे. तर मग सारा फितूर असेल का? कारण बेला तर खोटं बोलते, म्हणजे बेलाचं वाक्य खोटं असेल आणि सारा ही फितूर नसेल. मग सारा फितूर नसेल, ही कोण बोलत असेल? खरं बोलणारे असेल. आणि जर साराचं वाक्य खरं जर मानलं आपण, तर बघा सारा काय म्हणते की बेला खोटे बोलतो. तर मग बेला ऑलरेडी आपल्याला कळलं आहे की अवरून बेला खोटे बोलते. म्हणजे दोन्हीकडनं क्रॉस चेक केलं तर हीच व्यक्ती खोटं बोलते असं निघलं. मग आपलं उत्तर काय येईल? प्रश्न काय विचारला की फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा. आणि फितूर निर्देशित करणारा पर्याय कोणता आहे? बेला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येईल. मित्रांनो, अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला इलिमिनेशन मेथड किंवा याला बायनरी लॉजिक्स म्हणतात, 0-1च्या फॉर्ममध्ये. म्हणजे ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये. ट्रू आणि फॉल्स जर तुम्ही म्हणजे एखादं खरं मानलं तर मग त्याच्या तुलनेत दुसरं खरं की खोटं हे चेक करण्यासाठी स्टेटमेंट्सचा तुम्ही आधार घेऊन ते सोडवू शकता. आता पुढचं बघा. पुढचं स्टेटमेंट आहे, पुढचा प्रश्न आहे ॲक्च्युली. प्रश्न बघा, हा सोपा प्रश्न आहे. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. ठीक आहे. विकास मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे आणि मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. म्हणजे मीनाचं आजचं वय जर काढलं, म्हणजे आजचे वय समजा, आणि तिथून पुढं 7 वर्षांनी किती असेल तिचं? 85 वर्षाचं. मग 85मधनं 7 गेले, किती राहिले? 78. 78 वय हे मीनाचं आजचे. आणि विकास किती आहे? विकास मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. जर मग 78मधून 12 गेले, किती राहिले? 66. म्हणजे विकासचं आजचं वय किती आहे? 66. मग 11चा रेशिओ 66 वय आहे. 66 वय आहे. 66 वय आलं म्हणजे किती? 11 × 66 म्हणजे 6चा रेशिओ आहे. म्हणजे मग 3 × 6 अगेन.
मग किती येईल? 18 येईल. 18 कोणाचं होईल? अजयचं. मग अजयचं आजचं वय 18 असेल तर आता बघा आपल्याला प्रश्न काय विचारला, जर अजयच्या वडिलांचे 25 वर्ष वय अजयपेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? तर अजयचे ऑलरेडी 18 माहिती आहे आपल्याला आजचं, आणि अजयच्या वडिलांचं किती आहे त्याच्यापेक्षा जास्त 25 आहे. मग 18 + 25 करा, किती येईल उत्तर तुमचं? 18 + 25 केलं तर आपल्याला 43 उत्तर येतं. 43 वर्ष. म्हणजे इथे फक्त आपल्याला क्रॉस चेक करायचं की कोणाचं वय किती येऊ शकतं. ह्या प्रमाणात असं हे आहे, सिम्पल आहे. इथे बघा हा प्रश्न थोडासा जमलिंग करणार आहे, पण प्रश्न सोपा आहे. प्रश्न आपण डायरेक्ट सोडवायला घेऊया. प्रश्न बघा, एक्स ही बाटली पूर्णपणे लिंबू रसाने भरली आहे. आपण मानू एक्स ही बाटली पूर्ण भरली आहे, ठीक आहे. त्यात 1 लिटर लिंबू रस आहे, म्हणजे ह्याची क्वांटिटी किती आहे? 1 लिटरची. हंसाने वाय व झेड या 2 रिकाम्या बाटल्यात एक्समधला रस ओतला, ठीक आहे. आपण आता वायवाली बॉटल आहे आणि झेडवाली पण आहे. हे मी छोट्या का काढल्या ते पुढे गेल्यावर कळेल. तर वाय बाटलीची धारकता म्हणजे त्याची कॅपॅसिटी एक्स बाटलीच्या निम्मी आहे. आता ही बघा, ही एक्स आहे, वाय झेड आहे. एक्समध्ये ऑलरेडी किती आहे? 1 क्वांटिटी, म्हणजे वायची क्वांटिटी किती असेल? 500 ml असेल ना. 1000 ml म्हणजे 1 लिटर. तर वायची क्वांटिटी किती येईल? म्हणजे वाय = 500 ml येईल, ठीक आहे. आता बघा यानंतर एक्स बाटलीतील आणखी 0.6 लिटर रस शिल्लक आहे. म्हणजे एक्स बाटलीत ऑलरेडी किती होता? एक्स बाटलीत ऑलरेडी 1000 ml होता, म्हणजेच 1 लिटर होता. पण एक्समध्ये ऑलरेडी आता शिल्लक किती आहे? 0.6 लिटर आहे, म्हणजे 600 ml शिल्लक आहे. म्हणजे याचा अर्थ काय केलं आहे की या बाटलीतील म्हणजे हंसाने काय केलं की एक्समधला फक्त 400 ml किंवा 0.4 लिटर हे ह्या दोन्हींमध्ये ओतले. आता ह्या दोन्हींमध्ये किती ओतलं हे आपल्याला पुढे वाचल्यावर कळेल. तर बघा, वाय या बाटलीची 1/5, वाय या बाटलीची 1/5, वाय म्हणजे काय? 500 ml. मग 500 mlच्या 1/5 किती येतं? = 100 ml येतं, म्हणजेच 0.1 लिटर येईल, ठीक आहे. तर झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरली. तर आपल्याला किती आहे? एक्समध्ये शिल्लक किती राहिले? 600 ml, आणि ओतलं आहे किती इकडे? 400 ml. आणि जे ओतलं आहे त्यातलं किती? 1/5, म्हणजे वायच्या 1/5 रसाने भरले. 1/5 किती आहे? 100. म्हणजे 400मधलं बघा, 400मधून 100 गेले, उरले किती? 300. तर हे 100 इथे भरले. 100 कुठे भरले? वायमध्ये 100 ml भरले. 0.1 लिटर पण म्हणू शकतो आपण. त्या रसाने भरले. आणि हंसाने झेड ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. म्हणजे जर इथे 100 ml भरले तर उरलेलं जे 300 ml होतं ते झेडमध्ये भरलं. आणि पुढे काय म्हटलं आहे? इथे बघा पुढे काय म्हटलं आहे? झेड या बाटलीची अर्धी धारकता रसाने भरली. म्हणजे हे 300 ml म्हणजे ह्या झेडच्या अर्ध असणार आहे. मग झेडच्या अर्ध 300 ml असेल तर झेड फुल किती असेल? 600 ml असेल ना. मग आता बघा आपल्याला पुढे काय विचारलं आहे? प्रश्न बघा की हंसाने झेड ही बाटली पाण्याने पूर्णपणे भरली. म्हणजे ऑलरेडी आधी त्यात रस होता 300 ml, आणि त्यात परत तिनं पाणी भरलं. मग उरलेल्या जागेत पाणी भरलं, आणि ते पाणी किती असेल? 300 ml. मग प्रश्न काय विचारला की झेड या बाटलीमधील पूर्ण द्रवाची राशी लिटरमध्ये निवडा. की लिटरमध्ये किती आहे हे निवडायला सांगितलं आपल्याला. ऑलरेडी 300 ml रस होता आणि 300 ml पाणी ओतलं आहे. तर टोटल किती होईल? 0.6 लिटर होईल ना, किंवा 600 ml होईल. मग ऑप्शन बघा, 0.6 लिटरमध्ये विचारलं आपल्याला मी, 0.6 लिटर हे होईल. इथे मी मांडणी जी केली ना ती त्याप्रकारे तुम्ही मांडणी करून हे सोडवू शकता, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय आहे, यासाठी एक थोडंसं मी चार्ट काढतो. बघा गुलाबी म्हणूया आपण, इथं इंग्लिशमध्येच लिहितो मी. समजा पिंक आहे आणि एक्स वाय. पिंक जेव्हा
एक्स असेल, म्हणजे पिंक जेव्हा एक्स असेल, मी बरोबरचं साईन दिलं तिथे, तेव्हा व्हाईट हा काय असेल, व्हाईट कलर म्हणजे पांढरा वाय आहे, तेव्हा पांढरा हा वाय असेल, मी बरोबरचं साईन दिलं तिथे. आणि जेव्हा गुलाबी वाय नाही, म्हणजे पिंक, परत मी अगेन समजा इथं पिंक परत केलं आणि एक्स इथे एक्स वाय, जेव्हा पिंक एक्स नाही, म्हणजे एक्स नाही, एक्सला मी क्रॉस साईन दिलं, तेव्हा पिवळा झेड असेल. येलो कोण असेल, येलो कोण असेल, इथं आपण झेड साईन करू, तर येलो हा झेड असेल. ठीक आहे. परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. म्हणजे जर येलो हा झेड असेल तर ऑब्वियसली की पांढरा वाय असणार नाही, कारण पांढरा वाय असण्यासाठी काय लागेल, पिंक एक्स लागेल ना. पण इथे पिवळा झेड असण्यासाठी पिंक हा एक्स नसायला हवा असं म्हटलं. तर जर वरील माहिती सत्य असेल तर सत्यविधान निवडा. तर मग सत्यविधान आपण चेक करूया, सत्यविधान नक्की कोणकोणती असू शकतात. पहिलं विधान वाचा, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे. पिवळा बघा, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे म्हटले, पण इथं गुलाबी एक्स नाही म्हटले, म्हणजे हे स्टेटमेंट चुकलं. पांढरा वाय नसताना, म्हणजे पांढरा वाय नसताना, म्हणजे वाय इथं आहे ऑलरेडी, वाय नसताना पिवळा झेड नाही, पण पिवळा झेड येईल ना, कारण पिवळा झेड नाही असं कसं, इथं वाय असताना, आणि इथं जर वाय नाही ना, पांढरा वाय नाही आहे, म्हणजे इनडायरेक्टली येईल. समजा हे पिवळा झेड नाही असं होत ना, तर पिवळा झेड येईल, त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकलं. पुढचं स्टेटमेंट बघा, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही. पिवळा बघा, येलो झेड आहे, गुलाबी एक्स नाही, गुलाबी एक्स नाही असं म्हटले, तर गुलाबी एक्स नाही हे बरोबर आहे, कारण पिंक एक्स नाही, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर येईल. पण आपण 4 नंबर चेक करू, पांढरा वाय असताना, व्हाईट वाय असताना गुलाबी एक्स नाही, पण गुलाबी तर एक्स आहे दिलं आहे, म्हणजे 4 नंबर स्टेटमेंट पण गेलं आणि आपलं उत्तर येतं स्टेटमेंट नंबर 3, हे सत्यविधान येतं. ठीक आहे. आपण आता पुढचं बघूया. पुढचा हा प्रश्न थोडासा तार्किक क्षमतेवर आहे आणि असे प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हमखास येतात. तर आपण प्रश्न वाचूया थेट. एका राज्याचा शिक्षण विभाग 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना गीतेचे पाठांतर करून शाळेच्या प्रार्थनागृहात दर दिवशी तज्ज्ञांच्या परीक्षणाखाली तोंडपाठ म्हणून दाखवून न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन देत आहे. म्हणजे 14 ते 18 वयोगट आहे विद्यार्थ्यांचा, गीतेचं पठण केलं जातं त्यांच्याकडून शाळेच्या प्रार्थनागृहात रोज तज्ज्ञांच्या मॉडरेशनखाली ते बघितलं जातं आणि त्याच बेसवर त्यांना न्याहारी पत्रक मिळवण्यास उत्तेजन दिलं जातं, म्हणजे जेवणासाठीचं जे काय कार्ड वगैरे असेल ते. तर तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंबंधी त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी शासनाने ही योजना रचली. म्हणजे गीतेचं पाठांतर करण्यासाठी करणे ही जी योजना आहे शासनाने कशासाठी रचली आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की व्यक्तींचा आत्मविश्वास, म्हणजे तरुण व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, तसेच भारतीय जीवन तत्त्वज्ञानासंबंधी त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी, की त्या तरुणांची जागरूकता वाढावी असं त्यांचं म्हणणं आहे शासनाचं. त्यासाठीच ही योजना आखली आहे. आणि ह्या योजनेत भाग घेऊन गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे, म्हणजे हे तत्त्वज्ञान, कोणतं, भारतीय तत्त्वज्ञान ग्रहण करतील आणि शांत जीवन जगतील. तत्त्वज्ञान ग्रहण करतील, ॲडॉप्ट करतील, आकलन करतील असं म्हणायचं आहे थोडक्यात. तर बघा, वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा एक पर्याय निवडा. की वरील जे हे विधान दिले आहेत तर त्यात थोडीशी त्रुटी आहे आणि ती व्यक्त करणारा पर्याय निवडा असं म्हटले. तर बघा, मेन मुद्दे काय होते की भारतीय तत्त्वज्ञानासंबंधी किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गीतेचं पठण आणि त्या तरुणामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शासनाची योजना आहे. तर आपण युक्तिवादात जे केले त्यातली त्रुटी दाखवणारा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉप म्हणजे ऑप्शन्स कोणता हे निवडायचे. तर बघा, पहिला ऑप्शन बघू, तरुण व्यक्ती मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबाबत जागृत आहेत. मुळातच गीतेच्या तत्त्वज्ञानाबाबत जागृत आहेत असं कुठेही म्हटलं नाही. बघा, म्हणजे की तरुण व्यक्तींना
ही होण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी योजना रचली आहे. पण ते स्वतः जागृत आहेत असं कुठेही नाही म्हटलं, किंवा ते त्रुटी दाखवते असं पण नाही, त्यामुळे हा ऑप्शन येत नाही. दुसरा बघा, भारतीय तत्त्वज्ञानाच्या आकलनासाठी तुम्हाला गीता तोंडपाठ म्हणावी लागत नाही. म्हणजे गीता तोंडपाठ म्हणावी लागते नाही लागत आहे याबाबत त्रुटी दाखवण्याचा पर्याय कुठे संगती लागत नाही त्यांची. तिसरा ऑप्शन बघा, तिसरा ऑप्शन काय म्हणतो, जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. इथे काय म्हटलं की भारतीय जीवन संबंधित त्यांची जागरूकता म्हणजे कोणाची, तरुणांची जागरूकता वाढवण्यासाठी योजना रचली आहे. आणि शासनाचा उद्देश काय यामध्ये की गीता पाठ करून तरुण व्यक्ती हे तत्त्वज्ञान ग्रहण करतील म्हणजेच आकलन करतील आणि शांत जीवन जगतील. पण जागरूकता म्हणजेच आकलन नव्हे. म्हणजे जागरूकता जरी वाढवली तरी आकलन होईलच असं नाही आहे. त्यामुळे ही त्रुटी सर्वात महत्त्वाची. म्हणजे शासनाचा जरी उद्देश तो असेल किंवा की पुढे जाऊन असं व्हावं, पण जागरूकता वाढवली म्हणजेच आकलन झालं असं नाही आहे. तर हा ऑप्शन बऱ्यापैकी ॲप्रोप्रिएट वाटतं. तरी पण आपण चौथा ऑप्शन बघू. हा ऑप्शन तर ऑलरेडी कट केला आपण. चौथा ऑप्शन बघूया. पाठांतरासाठी काही शिकणे म्हणजे तुम्ही स्वतः सर्जनशील आहात असे नाही. सर्जनशीलतेबाबतचा इथं काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आपलं मोस्ट प्रॉबेबल आन्सर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघू आपण की 97 वाला. अलीकडच्या काही वर्षात अनेक लोकांनी सायकलिंगचा वापर करू लागले आहेत. अनेक लोकांना सुदृढ राहायला त्याची मदत होत आहे आणि त्यामुळे ही स्वागतार्ह बाब आहे. ठीक आहे. पण जर शिरस्त्राण म्हणजेच काय, हेल्मेट घालण्याची सक्ती केली तरी लोक सायकल चालवणे टाळतील. म्हणजे सायकल चालवणाऱ्या लोकांना जर आपण कंपल्सरी केलं की हेल्मेट वापरा तर ते कमी करतील सायकल चालवणं. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत धोका असतो. स्वतःची काळजी कशी घ्यायची हे लोकांना माहीत आहे. प्रत्येक गोष्टीत धोका असतो आणि लोकांना माहिती की कशी काळजी घ्यावी आपण. स्वतःचे नुकसान करण्यामध्ये शासनाची कोणतीच भूमिका नाही. म्हणजे लोकांनी स्वतःचे नुकसान करण्यात शासनाची कोणतीच भूमिका नाही. ठीक आहे. सायकल चालवणाऱ्यांवर शिरस्त्राण घालण्याची बळजबरी करणे ही सरकारची व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट व्यक्तिगत निवडत असाल आणि जर त्याबद्दल तुम्हाला जर बंदी केली तर ही अनावश्यक लुडबुड आहे असा अर्थ आहे. आणि ते लोकशाही जीवनमार्गाच्याही विरोधी आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करताय आणि त्याला एखादी गोष्ट करण्यासाठी बळजबरी केली, म्हणजे सरकारने केली, कारण ती लोकांची व्यक्तिगत निवड आहे सायकल चालवणं की न चालवणं, आणि त्यात जर काही सक्ती केली तर ती अनावश्यक लुडबुड ठरते आणि लोकशाही जीवनमार्गाच्याही विरोधी आहे असं युक्तिवाद केला आहे. आणि पुढे काय म्हटले बघा, वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा. म्हणजे तत्व काय आहे, तत्वाचे उत्तम विवरण निवडा. म्हणजे तत्व काय, एक तर लोक स्वतः वापरायला लागलेत, त्यांना कळतंय की कशासाठी ही गरज आहे, त्याचं स्वागत पण केलं आहे आणि लोकांना माहीत पण आहे की धोका कशात असतो, स्वतःची काळजी कशी घ्यायची हे पण माहिती आहे. पण सक्ती केलं तर काय होईल, ते टाळतील. आणि सक्ती केल्यामुळे काय होईल, बळजबरी म्हणजे अनावश्यक लुडबुड होईल, लोकशाहीच्या विरोधी जाईल असं एक म्हणणं आहे. तर प्रश्न काय विचारला आहे की युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारा म्हणजे योग्य प्रकारे एक्सप्लेन करणारा पर्याय विधान आपल्याला निवडायचं आहे. तर आपण 1 बाय 1 जाऊया, इलिमिनेशन करूया जनरली इथे, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पण असे एक्झाम्पल्स येतात आपल्याला. तर बघा, व्यावसायिक सायकल चालवणाऱ्यांनी शिरस्त्राण वापरणे प्रस्थापित करायला हवे. आता इथे व्यावसायिक हाच शब्द मुळात चुकीचा आहे, कारण इथे जनरल लोक आहे. म्हणजे इथं स्पेसिफिकेशन नाही केलं की फक्त व्यावसायिक लोक किंवा सामान्य माणसं असं काही म्हटलं नाही आहे. त्यामुळे हे थोडंसं म्हणजे योग्य ठरत नाही आहे, हे चुकीचंच ठरेल. नंतरचं बघा, मौजेसाठी घेतल्या जाणाऱ्या पेयांना व औषधांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. म्हणजे कोणी जर मौज मजासाठी जर काही पेय किंवा औषधं घेत असतील तर त्याला कायदेशीर मान्यता द्यायला हवी. म्हणजे जर कायदेशीर मान्यता दिली तर त्यावर काही एक लिमिटेशन्स येतील, काहीतरी लिमिटेशन्स येतील. आणि हे तत्व बघा इथे कुठेतरी लागू होतं. म्हणजे जसं की शिरस्त्राण घालण्याची जर बळजबरी करणं आणि कायदेशीर मान्यता देणं यात फरक आहे. कारण कायदेशीर मान्यता दिली तर ही लोकशाहीच्या विरोधात जाणार नाही,
म्हणजे मान्यता घेतील ते लोक. आणि हेच तत्त्व महत्त्वाचं आहे की आपल्याला लोकशाहीच्या विरोधी न जाता उत्तम विवरण करणारे तत्त्व आपल्याला निवडायचे आणि तत्त्व ते आहे. तर हा ऑप्शन असू शकतो. 1 नंबर आपण एलिमिनेट केला, तरी पण आपण इतर 2 ऑप्शन वाचूया की नक्की ते का नाही आहे. खूप खर्चिक असल्यामुळे दारुड्यांना त्यांच्या व्यसनांवर उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी मिळता कामा नये. म्हणजे शासन दारुड्यांना उपचार करण्यासाठी सार्वजनिक निधी देतं आणि खर्चिक बाब आहे किंवा वगैरे असा काही प्रश्नच उद्भवत नाही किंवा असं कधी दिलं जात नाही. त्यामुळे हे तत्वात बसतच नाही, ते चुकीचं ठरेल. ठीक आहे. आता 4थं बघा, मुले जर परवानगीशिवाय शाळेत उपस्थित राहत असतील तर त्यांच्या पालकांना दंड करणे योग्य आहे. म्हणजे मुलांची अब्सेंटी आणि पालकांचा दंड हे कुठेतरी एक चुकीचं म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये. अब्सेंट राहिले तर पालकांना दंड करणे योग्य आहे. म्हणजे इथे मुलांना दंड किंवा मुलांना काही करण्यापेक्षाही पालकांना केलं जाते, म्हणजे उलट गोष्ट केली जाते. तर हा सर्वात योग्य ऑप्शन दिसतो 2 नंबरचा, की जर तुम्ही मौजेसाठी किंवा काही गोष्टी करायला एखादं पेय वगैरे घेताय या औषध घेताय तर त्याला कायदेशीर मान्यता द्यायला हवी. म्हणजे ते कसं की लोकशाही जीवन मार्गाच्याही सोबतीने चालेल आणि अनावश्यक लुडबुडही ठरणार नाही. कारण अनावश्यक लुडबुड कधी ठरेल की हेल्मेट घालण्याची सक्ती केली तर, बळजबरी करणे इथे म्हणा, किंवा सक्ती केली तर काय लोक सायकल चालवणे बंद करतील. सेम इथं काय, जर औषधं वगैरे घेण्यासच सक्तीने बंदी घेतली तर लोक औषधं वगैरे त्यांना समजा घ्यायचे तर ते घेणार नाही. पण कायदेशीर मान्यता दिली तर कायद्यामध्ये काही तरतुदी असतील आणि त्या तरतुदीनुसार लोक फॉलो करतील. त्यामुळे हा ऑप्शन बेस्ट वाटतो. पुढचा ऑप्शन बघा. पुढचा ऑप्शन म्हणजे पुढचा प्रश्न बघा, हा सोपा आहे. टाईम स्पीड डिस्टन्सवरला आहे. आणि आपला प्रश्न बघा काय म्हणते. एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किमीने गेला तर तो 3 मिनिटे उशिरा जातो. आणि जर तो 6 किमी गतीने गेला तर तो 7 मिनिटं लवकर पोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यातील किलोमीटरमध्ये अंतर निवडायला सांगितले. मित्रांनो, इथे एक सोपी पद्धत आहे, मी जनरली वापरतो. ते म्हणजे डायरेक्ट ऑप्शनने जायचं. तर बघा, त्याचं हे घर आहे आणि त्याचा हा कारखाना आहे आणि त्यातलं अंतर आपल्याला विचारलं ॲक्च्युली. आणि तो वेगवेगळ्या गतीने गेला तर किती मिनटात जातो वगैरे ते आपल्याला दिले. तर बघा, मग ऑप्शन 1 घ्या. ऑप्शन समजा म्हणलं की इथं 4 किलोमीटर अंतर आहे त्याचं घर ते कारखाना. तर समजा तो ताशी 5 किमी गतीने गेला तर 4 किलोमीटर जायला 5 किलोमीटर पर आवरने जर गेलं तर किती वेळात पोचेल तो? म्हणजे 5ने जर 60ला भागितलं, 12 पंचे 60 म्हणजे 12 चोक 48, म्हणजे हा 48 मिनिटामध्ये पोचेल. आणि काय म्हटलं की 5 किमीच्या गतीने गेलं तर 3 मिनटे उशिरा जातो. म्हणजे 48मधनं 3 मिनटं वजा करा तर 45 मिनटं हा ॲक्च्युअल पोचण्याचा टाईम असेल. ठीक आहे. तर आपण क्रॉस चेक करूया आता 6 किमीने. मग 6 किमी गतीने चालला तर तो 7 मिनटे लवकर पोचतो. म्हणजेच ह्या 45च्या आधी 7 मिनटं लवकर पोचेल. ठीक आहे. तर आता बघा, मग 6 किमीने जर 4 किलोमीटर जायचं ठरलं, हे अंतर घरापासून कारखान्यापर्यंत 4 किलोमीटर आपण ऑप्शन 1 नुसार कन्सिडर केले. तर क्रॉस चेक करूया. समजा 6 किलोमीटर पर आवरने जर गेला तर त्याला 4 किलोमीटर जायला किती लागेल? 6 गुणिले 10 60, म्हणजे त्याला 40 मिनटं लागतील. 4 किलोमीटर जायला 40 मिनटं लागतील. मग 40 आणि हे 45 ह्यात डिफरन्स किती आहे? 5 किमीचा. आणि इथे तर म्हटलं की तो 7 मिनटं लवकर पोचतो, पण तो किती ॲक्च्युअलमध्ये किती मिनटं पोचते लवकर? फक्त 5 मिनटं. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1 हा चुकीचा आहे. मी म्हटलं ना ऑप्शन थ्रू जाऊ आहे, पण ऑप्शन 1 नंबर हा चुकीचा ठरतो. मग ऑप्शन 2 नंबर बघा. आता तुम्ही म्हणाल की ही थोडी लेंदी प्रोसेस वाटते हे, पण ॲक्च्युली आता मी सांगताना तुम्हाला थोडंसं स्लोली सांगतोय, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली कराल नाही तर एक्झाम असताना खूप फास्ट होतं ते. मग 5 घ्या की घर आणि कारखाना हे 5 किलोमीटर आहे. तर समजा मी 5 किमी गतीने गेलो तर 5 किलोमीटर जायला मला किती लागेल वेळ? किती वेळ लागेल मला? 60 मिनटं लागतील ना, कारण 5 किलोमीटर पर आवर जातोय, 60 मिनटं. पण मी इथं काय म्हटलं की 3 मिनटं उशिरा पोचतो. याचाच अर्थ काय, ॲक्च्युअल टाईम किती लागायला पाहिजे मला? 57 मिनटं लागायला पाहिजे. ठीक आहे. आता क्रॉस चेक करू 6 किमीने. मग 6 किमीने मला 5 किलोमीटर जायला किती वेळ लागेल? अगेन 6 गुणिले 10 म्हणजे 6 पंचे किती होतील? 50.
मग 50 आणि 57 डिफरन्स आहे ना 7चा, म्हणजे 7 मिनटं आधी, म्हणजे मी 50व्या मिनटालाच पोचेल जर 6 किमीच्या गतीने गेलो. तर घर आणि कारखान्यातलं अंतर हे 5 किलोमीटर. हे क्रॉस चेक केलं की उत्तर निघतं 5 किलोमीटर. क्रॉस चेक केलं की मित्रांनो असं तुमचं उत्तर पटकन निघतं. पुढचं बघा, हे राज्यसेवा सीसेटसारखंच आहे. पुढील वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची वाक्ये तयार करतील अशा शब्दजोड्या किंवा शब्दसमूह, म्हणजे 2 स्वतंत्र असणारी समान अर्थाची असणारी पूर्ण वाक्ये तयार होतील अशा ह्या शब्दजोड्या निवडायच्या त्या 4 पैकी. तर बघा मी फास्ट वाचतो. जगभरातील प्राचीन संस्कृती देवांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केले जाते आणि मानवी बळी दिला जात होता. असे असले तरी शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य सर्व टोळ्यांना डॅश डॅश करत होता. तर इथे डायरेक्ट ऑप्शन घ्यायचा आणि तिथे ठेवून बघायचा. बघा, अन्य सर्व टोळ्यांना कारणीभूत करत होता. कारणीभूत ठरत असणं किंवा कारणीभूत असणं, पण इथं करत होता, इथेच शब्दरचना चुकते. शब्दरचना चुकली म्हणजे व्याकरणदृष्ट्याच ते बरोबर नाही, त्यामुळे ऑप्शन 1 गेला तुमचा. 2 नंबर बघा, अस्वस्थ करीत होता. सर्व टोळ्यांना अस्वस्थ करीत होता. हो, बरोबर होऊ शकतं. नंतर काय, सर्व टोळ्यांना अपमानित करत होता. अपमानित पण बसते, म्हणजे हा ऑप्शन असू शकतो. पण आपण दुसरे चेक करूया. बघा, सर्व टोळ्यांना अपमानित करीत होता, बरोबर, हे पण बसते. पण सर्व टोळ्यांना बंदिवान करीत होता, बंदिवान नाही आहे. इथे काय म्हटले की अन्य टोळ्यांना कोणाबाबत, तर शेजारच्या टोळ्यातील कैद्यांना बळी देण्याबाबत, म्हणजे शेजारच्या ज्या टोळ्या आहेत तिथल्या कैद्यांना बळी देण्याबाबतचा त्यांचा विचार ॲक्च्युली म्हटले. तर बंदिवान करणे हा इथे बसतच नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेला. 3 नंबर बघा, अस्वस्थ करत होता, हे बसू शकतं, म्हणजे स्वतंत्र वाक्य होऊ शकतं अस्वस्थाने. पण माफ करत होता, म्हणजे कैदी आणि अन्य टोळ्यांना माफ करत होता, हे कुठेतरी कॉन्ट्रास्ट येते, किंवा जे आपल्याला इथे म्हटले ना 2 स्वतंत्र आणि समान अर्थाची पूर्ण वाक्य, तर ते होत नाही. त्यामुळे सर्वात ॲप्रोप्रिएट हा ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येतं. बघा, आता आपला शेवटचा प्रश्न आहे 100 नंबर आणि तो घनावर आधारित आहे. तर पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया. वरील जाळ्याची घडी घालून एक घनाकार मिळवला, म्हणजे त्यांची डायरेक्ट घडी घातली आणि असा घन मिळवला. आता आकृती थोडीशी चुकेल, पण लक्षात घ्या की घन असा असतो, ठीक आहे. आणि घनाच्या पृष्ठावरील फक्त शब्द खूप महत्त्वाचा इथं. नेमक्या 2 कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या निवडायची. म्हणजे 2 कर्ण रेषा जिथे मिळतील ना 2 पॉईंटला ते निवडायचे. मग नक्की 2 कर्णरेषा कुठे मिळतात ते बघा. इथे 2 समोर आपल्यासमोर उदाहरणं आहेत. इथे बघा 2 कर्णरेषा मिळाल्यात एका पॉईंटला, इथे पण मिळाल्यात, म्हणजे 2 पॉईंट तर आपल्याला मिळाले. पण जेव्हा हा असा घन केला जाईल, हा जो घन केला जाईल, तेव्हा टोटल किती असतील की जिथं 2 कर्णरेषा मिळत असतील. तर बघा, हे फोल्ड, म्हणजे हा जर फोल्ड केला घन, हा जो उघडलेला घन आहे, तर तो फोल्ड केला तर बघा हा पॉईंट कुठे जाईल, हा पॉईंट टॉपला येईल, म्हणजे इथे येईल वरती. आणि हा जेव्हा इथे येईल तेव्हा म्हणजे ही बाजू वरती येईल, ठीक आहे. म्हणजे हे दोन्ही एकत्र मिळतील. सेम इथे काय होईल, हे जेव्हा वर घेईल आणि हा पण ही बाजू वर येईल, म्हणजे इथे येईल आणि ही बाजू इथे येईल, तेव्हा ही बाजू आणि ही बाजू, कोणती बाजू, ही बाजू आणि ही बाजू एकत्र येईल. म्हणजे हा एक पॉईंट झाला, हा एक झाला, हा एक झाला आणि या दोन्हींचा मिळून एक झाला. असे टोटल 4 पॉईंट मिळतील. आणि 4 पॉईंट म्हणजेच आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 4 ठिकाणी 2 कर्णरेषा मिळतील एकत्र. मित्रांनो, हे झाले कंबाईंड पूर्व परीक्षा 2019चे मॅथ्स व रिझनिंगचे प्रश्न. आपण त्यांचं सोल्युशन बघितलं, काही ट्रिक्स बघितल्या, कसं शॉर्टकट सोडवायचं बघितलं, आणि त्याचबरोबर जे काही आपले डाऊट्स असतील ते पण क्लिअर केले. जर तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला जरूर सांगा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करण्यासाठी आयोगाच्या धर्तीवर आयोगाच्या सारखेच क्वालिटीचे प्रश्न, तर आमचा ॲडव्हान्स MPSC नावाचा चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल. तिथे तुम्ही येऊ शकता, प्रश्न सोडवू शकता, क्विजेस दिलेले असतात, वेगवेगळं मटेरियल पण शेअर केलं जातं.
तसेच आमचे इतर जे व्हिडिओज आहेत, जसं की कंबाईनसाठी आपण प्रश्नांचा सोर्स बघितला होता आणि सोर्स कुठून आला आहे म्हणजे स्टेट बोर्ड, तर त्याचा एक व्हिडिओ केलेला आहे आपण, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS आणि CSATसाठी म्हणजे GSला जनरली लॉजिकच्या बेसवर कसे प्रश्न सोडवायचे याचा पण आपण व्हिडिओ बनवले आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच CSATसाठी डिसिजन मेकिंग कसं करावं आणि तार्किक क्षमता विश्लेषण कसं करावं यासाठी पण आपण व्हिडिओ बनवले आहेत. तर त्याचे पण व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुर्तास मी आपली रजा घेतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जाता चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. पुढचा व्हिडिओ असाच एक भन्नाट काहीतरी इनोव्हेटिव्ह घेऊन येणार आहे. तुर्तास धन्यवाद.